आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेत ट्रेमिक्स रस्त्याच्या कामावर स्थानिकांचा आक्षेप। दुसऱ्या दिवशीही काम बंद। आधी ड्रेनेज नंतर रस्ता। आंदोलनकर्त्यांची ठाम भूमिका। शहरातील वंटमोरे कॉर्नर ते डॉक्टर भट हॉस्पिटल दरम्यान सुरू असलेल्या ट्रेमिक्स रस्त्याच्या कामाला परिसरातील नागरिकांनी सलग दुसऱ्या दिवशी तीव्र विरोध दर्शवत काम बंद पाडले। रस्ता करण्यापूर्वी ड्रेनेज व पाण्याची व्यवस्था पूर्ण करावी या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम राहिले। सदर परिसरात मोठ्या प्रमाणावर रुग्णालये असल्याने रस्ता बंद करून सुरू असलेल्या कामामुळे रुग्णवाहिका, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। तसेच पावसाळ्यात ड्रेनेज अभावी पाणी साचण्याची शक्यता असल्याने प्रथम जलनिस्तारण व्यवस्था करणे अत्यावश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। सध्या वंटमोरे कॉर्नर ते चिवटे हॉस्पिटल दरम्यान रस्ता बंद करून ट्रेमिक्सचे काम सुरू करण्यात आले होते। आंदोलनादरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याचा आरोप करत डॉक्टर व सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले। प्रथम ड्रेनेज नंतर रस्ता या भूमिकेवर ठाम राहत काम तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली। व्यापारी असोसिएशन मिरजचे अध्यक्ष विराज कोकणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, आयुक्त व प्रशासनाने नागरिकांचे म्हणणे ऐकले नाही तर या कामाविरोधात न्यायालयात जाऊन दाद मागू। दरम्यान आंदोलनानंतर काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे। ड्रेनेजची व्यवस्था केल्यानंतरच पुढील काम सुरू करावे, अन्यथा महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। यावेळी विराज कोकणे, सुनीता कोकाटे, सौ सुवर्णा विराज कोकणे, सौ शहा यांच्यासह अनेक उच्च शिक्षित नागरिक उपस्थित होते। आंदोलनादरम्यान विराज कोकणे व महापालिका प्रशासनाचे अधिकारी कलगुटकी यांच्यात काम बंद ठेवण्याच्या मुद्द्यावर शाब्दिक चकमक उडाली। या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान या प्रकरणात स्थानिक नगरसेवकांनी उपस्थिती लावली नसल्याची चर्चा नागरिकातून होत आहे। आता महापालिका प्रशासन याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वंटमुरे कॉर्नर ते चिवटे हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता हा सुरू झालेला आहे कालपासून। आम्ही तो काल बंद पाडला होता कारण इथं ड्रेनेजची पाईपलाईन नाही आहे। जी आहे पाईपलाईन त्या छोट्या छोट्या 6-6 इंचच्या पाईपलाईन आहेत। इथून मधून ते पूर्ण रस्त्यापर्यंत खाली जमिनीतून आम्हाला मोठी पाईपलाईन ड्रेनेजची पाहिजे, कारण आता दिवसेंदिवस इथं दवाखाने वाढत चाललेत, कारण लोक पण वाढणार, बिल्डिंग्स वाढणार, त्या मानाने आम्हाला ती ड्रेनेज व्यवस्था व्यवस्थित आणि मोठी पाहिजे। जमिनीच्या खालून मधल्या भागात रस्त्याच्या मधून ती ड्रेनेज लाईन आम्हाला पाहिजे। आणि रस्त्याचं म्हणाल तर ते खाली 3 फूट खोदून हा रस्ता चांगला केला पाहिजे। उद्या सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता जर झाला तर तो परत उकरून ड्रेनेज पाईपलाईन करणं ते शक्य होणार नाही। म्हणून आम्हाला प्रशासनाला आमची विनंती आहे की आमचा ड्रेनेजचा प्रॉब्लेम पूर्ण संपवून त्यांनी पूर्ण रस्ता करावा। रस्ता करतात याचा आम्हाला खूप आनंदच आहे, कारण आम्ही 6-7 वर्ष ह्या खड्ड्याच्या रस्त्यातून आम्ही वावरत आहोत, त्याला आम्ही सफर करत आहोत। जास्त करून महिला ज्या 2 व्हीलर चालवतात त्यांना खूप अवघड जातं कच्च्या रस्त्यावरून चालवणं। त्या प्रशासनाने लक्ष देऊन ही कामं करून घ्यावीत हीच विनंती आहे। या रोडच्या बाबतीत आम्ही जी काही भूमिका घेतली त्या भूमिकेवर महापालिका प्रशासनानं माझ्या एकट्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। आणि गुन्हा दाखल केला म्हणून मी किंवा इथले नागरिक घाबरतील असं मला वाटत नाही, मी तर घाबरत नाही आहे। आज माझ्यावर गुन्हा दाखल करून बाकीच्यांना त्यांचा दाखवायचा प्रयत्न होतोय की तुमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होऊ शकतात आणि तुम्ही अशी आंदोलनात्मक भूमिका घेऊ नका किंवा काय करू नका किंवा आमच्या आडवं येऊ नका। आम्हाला जे काय करायचं ते आम्ही करणार असं हे दाखवण्याचं काम प्रशासन करते आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे त्यांनी आज दुपारपासून परत काम सुरुवात केले। जे काय करायचं आहे ते करा। आज आम्ही आमच्या पद्धतीनं जे करायचं ते करणार आहोत। उद्याच्या उद्या आयुक्तांची भेट घेणार आहे आणि त्यांना आयुक्त आज सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, महापौरना उपमहापौरना त्याच पद्धतीनं विरोधी पक्ष नेत्यांना इथं बघायला या म्हणून त्यांना फोनसुद्धा मी केलेले आहेत, त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा आहे। इथल्या आत्ता निवडणूक आलेल्या उमेदवारांना सुद्धा आत्ता आम्ही बोलवलेले होतो, ते सुद्धा आलेले नाही आहेत। काही दबावतंत्र चाललेलं आहे, चालू आहे, त्याच्याबद्दल काय आम्हाला बोलायचं नाही आहे। उद्या मात्र आयुक्तांची भेट घेऊन त्यांना आम्ही आमच्या जे काही चाललेलं आहे ते त्यांच्या निदर्शनास आणू आणि त्यांनीसुद्धा जर दखल नाही घेतली तर परवा दिवशी आम्ही रस्त्यावर उतरू एवढंच सांगतो।
कायदेशीर लढ्याचं सुद्धा आम्ही अवलंबन करायचं चाललेलं आहे. त्या पद्धतीनं कायदेशीर बाबीसुद्धा आम्ही करू. महत्वाचं मागणी अशी आहे, पहिल्यापासून आमची मागणी आहे, रोडला आमचा विरोध नाही. आता इथं महापालिकेची ड्रेनेज लाईन नाही. प्रत्येकानं आपापली वैयक्तिक ड्रेनेज लाईन टाकलेली आहे, कशी वाटेल तशी. महापालिकेनं दोन्ही बाजूला मेन लाईन टाकून प्रत्येक ड्रेनेज लाईनची पूर्ण पूर्तता करून रोडची उंची खाली 3 फूट घेऊन मग रोड करण्यात यावा, एवढीच आमची इच्छा आहे. आणि दुसरी, चिवटे हॉस्पिटल ते शाहू महाराजचा रोड केव्हा सुरुवात करणार आहे याचाही खुलासा प्रशासनानं करावी आमची मागणी आहे. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.